झालेत. आता शान शौकसाठी आपल्याला आपल्या बायकांना कसं असतं, घरात कितीही काम केलं किंवा कितीही डेकोरेट केलं तर ते आपल्याला कमीच वाटतं. आपण स्वतःसाठी किती शॉपिंग केली ती आपल्यासाठी कमीच वाटते. किती साड्या घेतल्या साड्या कमीच वाटतात. ताई असत्या तर काय म्हणल्या असत्या, हिची किरकिरी माझ्या मागे रोज म्हटलं की या पकडसाठी किरकिर होती. फायनली ही पकड आणलेली आहे. तर ही व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर मला नक्कीच 2 ताने नाही ते हार भेटत. असं कोणी किडनॅपिंग करून घ्यायचं तुम्हाला आता? मग कशी वाटत आहे मी एका हाताने केलेली माझी हेअरस्टाईल? हॅलो फ्रेंड्स, व्लॉग विथ स्वाती मुसळे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला, फायनली फोन सेट झालाय. एक इयरिंग राहिली. तर मला बिलकुल रबर बँड लावता येत नव्हतं, तर मी कसं लावलंय मलाच माहिती नाही. बघू शकतो मागे अशा प्रकारे लागलंय ते. आणि चला, तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तर आज मी आहे एकटी, कारण ताई गेल्या ताईच्या माहेरी. ताईच्या मम्मीची थोडीशी हेल्थ खराब होती, तर मग त्यांनाच बघण्यासाठी ताई गेल्या. मी, सौरभ, प्रणव आम्ही तिघं घरी आहोत. माझ्या तर हाताची अशी कंडिशन आहे, तो माहित आहे, लेकरांनी इतकी हेल्प केली ना, मशीनमधून कपडे काढून देणं किंवा कोणती वस्तू इकडची तिकडं दे म्हणलं तिकडची इकडं दे, किंवा कपडे वाळू घालताना कपडे दे म्हटलं की कपडे वाळू घालायला दिले त्यांनी. मी जे कपडे सुकलेले होते ते काढून दिले, मस्त आणून टाकले बेडवर. म्हणजे सगळी हेल्प करत आहेत. स्वतःचं सगळं प्लेट वगैरे ते आधीच उचलतात. तर ताई सकाळी जाताना सगळं स्वयंपाक वगैरे करून गेल्या होत्या. मॅक्झिमम सगळं काम झालं होतं, कपडे वगैरेच होते. पण आता ताई आज येतील की मग 1-2 दिवस राहून येतील माहिती नाही. आता ताईला बोलल्यावर कळेल. पण तुम्हाला मला काहीतरी दाखवायचंय. तर मागे एक दिवस आम्ही शॉपिंगला गेलो होतो, म्हणजे हॉस्पिटल गेलो होतो, पण डॉक्टर नव्हते, तर मग आम्ही दुसरी शॉपिंग केली होती. तर तेच तुम्हाला दाखवायचं राहिले. ते कवर तुम्हाला दाखवायचे म्हणून जशाचं तसं ठेवून आहे. त्यानंतर माझ्या हाताचं हे झालं, ते काही तुम्हाला दाखवणं झालं नाही. तर आज मी तुम्हाला दाखवते. बघा, एका हाताने जसं जमल तसं आता मी करणार आहे. फर्स्ट हे ऑर्गनायझर घेतलं होतं. बघा हे कितीला पडलंय. तर हे 99 रुपीजला पडले. तर इथं ड्रेसिंगवर वगैरे ठेवण्यासाठी हे घेतलं होतं. म्हणजे यात आपण कोंब म्हणा किंवा इथं लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू किंवा क्रीम हे ते असं चिल्लर सामान ठेवू शकतो. तर त्यासाठी हे घेतलंय. तर कसं आहे बघा. तर हे सगळं आम्ही सागर सुपर मार्केटमधून घेतलंय. तर बघा, आमच्याकडं चहाच्या 2 अशा चाळण्या होत्या. तर एक कंप्लीट खराब झालेली आहे आणि एक थोडी चांगली आहे. तर ती खराब झालेली फेकून देऊन ही ठेवायचा विचार आहे. आता किती गर्दा रे, शांत बसा ना. तर मी इकडे व्हिडिओ बनवत आहे, त्यांना सांगितलं होतं शांत बसा, पण त्यांचा गर्दा काही थांबणार नाही. तुम्हीच ऍडजस्ट करा आता. सौरभ, चला परत एकदा त्यांना शांत बसा म्हणून सांगून आलेली आहे. ही एक चाळणी आणली होती आम्ही चहाची. ही पण मस्त आहे, 7 रुपयाला पडली ही. त्यानंतर आता बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्या झाऱ्याबद्दल आमचं नोकझोक झालेलं बघितलं असेल. म्हणजे आमच्याकडनं असा तळायचा असावाला झारा नव्हता, हा जो राऊंड किंवा खोला असतो. तर तिथं यातच पण असा तारावाला पण होता. पण आता हे अजून छान निघलंय, तर हे आवडलं, मग हे घेतलंय आम्ही. आणि इथं ताईकड होता ना, तो एकदम प्लेन आपला साधा राहत होता ना अगोदर, असा एक आपला उलताना वगैरे कसा असतो तसा होता, म्हणून हा झारा एक आणलाय. तर परवा आमची मशीन, म्हणजे मशीनची सुई तुटली होती, तर ते काढण्यासाठी स्क्रू ड्रायव्हर नव्हतं. तर मग तिथं आठवलं हे सेट बघून, तर हे वाला आणलंय. मग हे तर तुम्ही बघितलं असेल. एक सीझर आम्हाला पाहिजे होती, एक सीझर आणलेली आहे. स्पेशली गेलतो आम्ही रांगोळीसाठी, आणि रांगोळी आणली आणि पाऊस चालू झाला. म्हणजे एकही दिवस दारात टाकणं झालं नाही. आणली ते अजून फोडली सुद्धा नाही. आणि नंतर पाऊस थांबला आणि आमच्या घराचे कामं चालू झाले, तर ते राहून गेले. मग
अजून एक तुम्हाला सांगते. ज्या दिवशी हॉस्पिटल आम्ही गेलो ना त्याच दिवशी सकाळी आम्ही एक्सरसाइज चालू केली होती. आम्ही दोघी म्हणलो की हां आता आजपासून मस्त एक्सरसाइज करायची, सगळं रुटीन शेड्यूल लावायचं. आम्ही त्या दिवशी एक्सरसाइज केली, सगळं झालं आणि नंतर हॉस्पिटलला गेलो आणि दुसऱ्या दिवशीपासून एक्सरसाइज बंद. तर असं झालंय. आता विचार केलाय आम्ही 1 महिना नाही करायचं, तिथून पुढे करायचं. आता ते बघूया होईल का नाही ते. तर त्यासाठी आम्ही हे टायमर आणलं होतं की या टायमरवर करता येईल म्हणून. आम्ही मागे जेव्हा क्लिनिंगला काढलं होतं ना, आमचं पिलर कुठं गेलं माहिती नाही. तर इतका प्रॉब्लेम होत होता. ते आणले. आपलं साधंवालं बघितलं तिथं नव्हतं आणि होतं तेही व्यवस्थित नव्हतं. तर मग हे आणले. ते आम्हाला 50 रुपीजला पडले. मिक्स झाले. तर आम्ही एक येलो आणि एक रेड कलर सुद्धा आणला होता व्हाईट कलर सोबत. त्यानंतर हे भांड किंवा कोणतं पातेलं कढई ठेवण्यासाठी अशा नवीन जाळ्या निघल्यात. तर हे मस्त वाटलं, तर म्हटलं एक घेऊन बघूया आपण, याचा यूज छान होतं का. हे एक आणलं होतं. त्यानंतर हे तर आम्ही विसरूनच गेलो. आम्ही लेकरांसाठी आणलं होतं, म्हणजे लुडो खेळतील किंवा मग याच्यासोबत टाइमपास होईल म्हणून हे एक आणलं होतं. हे कितीला पडलंय बघा, हे पण 50 रुपीजला. म्हणजे बाहेर गेलं ना काहीतरी लेकरांसाठी घ्यावं म्हणून वाटतं. ते छोटा असो मोठा असो, आणि लेकरांनाही होप्स राहतात की हां मम्मा वगैरे बाहेर गेला तर मग काहीतरी आणतील, इवन खायला किंवा मग असं खेळायला. तर त्यांच्यासाठी आणलेलं आहे. सगळ्यात मेन, आता जर इथं ताई असत्या तर काय म्हणल्या असत्या, हिची किरकिरी माझ्या मागे रोज उठलं की या पकडसाठी किरकिर होती. फायनली ही पकड आणलेली आहे. तर ताई असताना आता तर ह्या पकड बाबतीत 2 मिनिट तर भाषण झालं असतं, पण त्या नाहीत म्हणून बरं आहे. तर या पकडशिवाय मला पातेले वगैरे पकडता येत नाही. ताईकडे आहे ती दुसरीच आहे, ताईला तिची सवय आहे, पण मला या पकडची सवय आहे. तर ताईला तर घेणं झालं नाही. 1-1.5 वर्षापासून मी मागे होते, पण ताईला घेणं झालं नाही. शेवटी मी आल्यासच हे घ्यावं लागलं. तर ही व्हिडिओ ऐकल्याच्या नंतर मला नक्कीच 2 ताणे नाही तर एखादा मार भेटेल. झालं एवढी शॉपिंग झाली होती आमची. 700 काहीतरी झालंय बिल. तर एवढं सगळं आणलं होतं. मग कशी वाटत आहे मी एका हाताने केलेली माझी हेअरस्टाईल. तर आता तुम्ही जे मी पुढे व्हिडिओ टाकलेला आहे तो कंटिन्यू करा आणि एन्जॉय करा. भेटूया याच ब्लॉगमध्ये. समोर ऐकणार आहात तुम्ही मला. आज थोडं मला फ्रेश वाटत आहे कारण सकाळी हेड बाथ केलं, त्याला मस्त केस धुवून दिलेत मला. नाहीतर मग 1 दिवसाला 2 दिवसाला आडांघोळ चालू होती माझी, कारण ह्या हातामुळं काही करता येत नव्हतं. आणि ठीक आहे, पावसाळाच आहे, एखादी दिवस भागत आहे. आता पाऊस जर पडला ना एखादी दिवस आंघोळीला डुम्मा मारत आहे मी पण. आणि असं मग आता ऊन आहे, 2 दिवस झालं ऊन पडलंय, तर आता मग रोजच करावं लागत आहे. पण आज हेडबाथ केले तर इतकं फ्रेश वाटत आहे ना. तर चला मग आता पुढचा जे व्हिडिओ आहे ते कंटिन्यू करा. ते तुम्हाला आमच्या घराचं काय काय काम झालंय आणि यांनी काय काय मागे ठेवलं होतं ते सगळं तुम्हाला दिसेल, सगळं कळेल. तर आमच्या काय चुका झाल्यात किंवा काही जरी झालेलं असलं ते सगळं समोर टाकलंय आता. आणि जेवढे आमचे कामं राहिले होते तेवढे आता आम्हाला होऊन जातील वाटलं, पण तसं झालं नाही बरं. बरेच कामं राहिले. आणि आता जर आमच्या बंधूंना जर आम्ही म्हणलं की हे राहिले ते राहिले, नक्कीच ते आम्हाला घराच्या बाहेर काढतील. कारण वर्षभर त्यांच्या मागे किरकिर किरकिर किरकिर. 4 दिवसातून एकदा तरी मागे लागून एवढे उरलेले कामं करून घेतलेत. आणि खरं जर तुम्ही स्वतःचं घर बांधत असाल, त्या घरात जायला 2 वर्ष का लागणार, पण सगळं काम पूर्ण झाल्याशिवाय घरात जायचं नाही. स्पेशली मी बायकांना सांगते, जर तुमचं घराचं कन्स्ट्रक्शन होत असेल आणि जर तुमचे हस्बंड वगैरे म्हणत असतील की आपण थोड्या दिवसाला करूया
आता जाऊया आतमध्ये. वास्तुपूजा तुम्ही करून घ्या, काही हरकत नाही, पण तुम्ही त्या घराचं काम झाल्याशिवाय मध्ये जाऊ नका, राहायला जाऊ नका. तसं म्हणत एकदा घरात तुम्ही गेलात, ते काम मागे पडलं आणि ते काम काही माणसं करणार नाहीत. आमच्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगत आहोत. तुमच्या घरात भांडणं लावायची बिलकुल माझा इरादा नाही किंवा इच्छा नाही, पण जी रियालिटी आहे ना ते मी तुम्हाला सांगत आहे. तर तुमचं कम्प्लीट काम झाल्याशिवाय घरात जायचं नाही राहायला. तर चला, तुमचे नवरे मला भांडतील की काय सांगत आहे तू म्हणून. तर खरंच पण जे काम मागे पडलं ते मागेच पडतं. नंतर आपल्या घरातले माणसं ना त्याच्यावर इंटरेस्ट टाकत नाहीत किंवा त्यांना वाटतं मग हा आता भागायला ना व्हायला तर होऊन जातं, एवढं काही करायची गरज नाही. कारण त्यांना दिवसभर घरात राहायचं नसतं. ते येणार संध्याकाळी, झोपणार आणि सकाळी उठून अजून जाणार. आपल्याला ती गोष्ट फेस करायची असती. तर त्यांना त्या गोष्टी त्यांना निग्लिजिबल वाटतात. म्हणजे केलं काय नाही केलं काय काही फरक पडत नाही. हां, जेव्हा घर आपलं कन्स्ट्रक्शन चालू असतं त्या टाईमला थोडा इंटरेस्ट असतो किंवा हां, हे झाल्याशिवाय आपल्याला जायचं नाही, हे काम आपलं राहिले ते केल्याशिवाय जायचं नाही, असं एक माइंडमध्ये फिक्स असतं. तर तेव्हा ते काम होऊन जातं. आमचंच यायला खूप घाई झाली. आम्ही 1-2 महिने जर उशिरा आलो असतो ना, आमचं सगळं व्यवस्थित झालं असतं. पण आता जे झालं ते झालं. जे छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या होत्या त्या आम्ही करून घेतल्या, तेही सगळ्यांनाही झाल्यावर आता यासाठी काय आम्ही आता राहिलेल्या गोष्टीसाठी बिलकुल किरकिर लावणार नाही. कारण आमच्या बंधूला वाटत आहे की या उठलं की म्हणजे ह्यांना सॅटिस्फॅक्शनच नाही असं त्यांना वाटत आहे. तर म्हणून आता आम्ही काहीच म्हणणार नाही. त्यांच्या मनात आलं जेव्हा ठीक आहे सगळं व्यवस्थित करून घेऊया असं आलं ना, तेव्हा ते करतील. आणि जेवढं पाहिजे होतं आता तेवढं सगळं व्यवस्थित झालंय. आम्हाला जेवढं पाहिजे होतं, जे कामं उरले होते आमचे तेवढे तर झालेत. आता शान शौकसाठी आपल्याला आपल्या बायकांना कसं असतं, घरात कितीही काम केलं किंवा कितीही डेकोरेट केलं तर ते आपल्याला कमीच वाटतं. आपण स्वतःसाठी किती शॉपिंग केली ती आपल्यासाठी कमीच वाटते, किती साड्या घेतल्या साड्या कमीच वाटतात. तर आपल्या बाबतीत तसं आहे. म्हणून आता आम्ही आमचा जो काय म्हणतो केलंच पाहिजे, आलंच पाहिजे हे सगळं आमचं सोडून देणार आहोत. आणि आता जेवढं झालंय ना त्याच्यात सॅटिस्फॅक्शन म्हणून आता आम्ही काहीच मागे लागणार नाही. पण तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही घराचं काम झाल्याशिवाय जाऊ नका. चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. घराचं कन्स्ट्रक्शन चालू असताना ना आम्ही 2-3 वेळेस वॉश बेसिन चूज करायला किंवा चॉईस करायला गेलो होतो. पण त्यात आमचीच हाईगाई झाली. आम्ही त्यात झटपट चॉईस केला असताना तेव्हा सगळीकडे वॉश बेसिन लावून झाल्या असत्या. आम्ही 1-2 शॉपवर बघितलं, मग ते कोणत्याची डिझाईनच आवडली नाही, कोणत्याचा शेपच आवडला नाही, असे आम्ही नखरे करत बसलो आणि आमचं वॉश बेसिनचं काम मागे पडलं, ते मागेच पडलं. आणि जे आम्ही टाईल्सवाला लावला होता ना त्याचं काम तर इतकं रफ होतं ना, इतकं. आणि हे वॉश बेसिनसाठी हे फ्रेम बनवून ठेवलेली आहे ग्रॅनाईटची. इतकी जास्त हाईट बनवलेली आहे ना, आता ते कटही करता येत नाही काही नाही म्हणल्यासारखं. कारण आता कट करायचं म्हणल्यास परत त्याचे डबल कामं चालू होणार किंवा त्यानं जे भिंतीला वॉलला कट करून ग्रॅनाईट फिट केले ते खराब दिसणार, सगळं गोंधळ होऊन जाणार. म्हणून आता जसं आहे तसं बसवायचं आहे. इथं बघा वॉशिंग मशीन पण बसवून घेतलेली आहे. याचं वॉटर फिल्टर बसवायचं राहिलं याचं, कारण आमच्या इथल्या पाण्यात ना क्षार खूप म्हणजे खूप जास्त आहे. आणि ज्या जाळ्या असतात ना पाणी जायच्या त्या तर इतक्या घाण बसवलेल्या ना त्या टाईल्सवाल्यानं, म्हणजे त्याच्याकडे बघितलं की त्याचा राग येतो त्या टाईल्सवाल्याचा. तर मग तेही काम आम्ही सोबतच आता करून घेत आहोत. तर तुम्ही बघू शकता सध्या असा काहीसा पसारा आहे. इथं अशा 2 वॉश बेसिन आणल्यात. आता बाथरूम, माझ्या बाथरूमच्या बाहेर आणि ताईच्या बाथरूममध्ये असा वॉश बेसिनसाठी स्पेस होता, तर त्या 2 आम्ही आता स्किप केल्यात. बघूया कधीतरी होईल तेव्हा. पण ह्या 2 तर मेन आहेत, तेवढ्या बसवून घ्यायच्यात. आणि सगळ्या घरात धूळच धूळ आहे, कारण इतकं जास्त तोडाफोडीचे म्हणा किंवा जे असे टाईल्स ग्रॅनाईट कट करायचे कामं असतात ना त्यात इतकी जास्त धूळ होती, सगळा धिंगाणा होतो ना. तर खूप आता आम्हाला इतकं आवरावं लागणार आहे. आणि त्यात माझ्या हाताचा असं ताईवरच लोड पडला आहे. बरं झालं आम्हाला भांड्याला झाडूला तर बाई भेटलेली आहे. काम पण कसं असतं बघा ना तुम्ही, उन्हाळा निघून गेला पण आम्हाला त्या कामातला मुहूर्त लागला नाही. आणि तुम्हाला सांगते माझ्या बाथरूमचं, या अगोदरही मी सांगितलंय, सगळं पाणी त्या कोणत्यात जाऊन बसतं बघा. तर ते बाथरूममधले मग टाईल्स पण चेंज करायचे आहेत. आणि तुम्ही वर बघू शकता एक्झॉस्ट फॅन ते पण लावून घेतलेत सगळ्या बाथरूममध्ये. आणि हे पाणी जायची जाळी बघा आणि साईडचं ते व्हाईट सिमेंट बघा, किंवा ते कशी कटिंग तरी कशी आहे बघा, किती म्हणजे थर्ड क्लास. असं इतका राग येत होता ना. तर आताचे जे भैया होते ना त्यांनी थोडं व्यवस्थित केलं आहे आणि आम्ही जाळ्या वगैरे मग सगळंच चेंज करून घेतलं आहे.
तर आत्ताच्या वेळेस मग जाळ्या ते थोड्याशा छानपैकी बसवल्यात त्यांनी. चला आता तुम्हाला घरातलं दाखवलंय, आता वरचं दाखवते. तर वरती जेवढाही आमचा स्लॅब आहे ना त्यावर एक 2 BHK काढून आहे आणि 2 1 BHKची जागा आहे ना त्यावरही स्लॅब टाकून आहे. फक्त भिंती वगैरे बांधून घेतलेल्या नाहीत, म्हणजे खुला स्पेस आहे. तर गिलावा वगैरे करताना साईडचे पिलर वगैरे आहेत ना त्याला गिलावा करताना जे सिमेंट वगैरे पडलेलं आहे तर ते फ्लोरिंगवर जशाला तसं आहे. म्हणजे कुठं चढ कुठं उतार, कुठं पाणी साचतं, म्हणजे जे हवेमुळं पावसाचं वगैरे पाणी येतं ते स्लॅबवर येतं, पण त्याला स्लोप नसल्यामुळं ते जागच्या जागी साचून राहतं. जिथं स्लोप कमी जास्त असेल तशा प्रकारे तो साचून राहतं पाणी. तर तेच मग इथं खाली फ्लोरिंग करून त्याला स्लोप देऊन जिकडं उतार आहे ना तिकडं पाणी काढून द्यायचं आहे. कारण जर पाणी असं साचत राहिलं ना तर मग खाली आपल्या स्लॅबला म्हणा भिंतीला ओल फुटायची पण भीती असती, किंवा स्लॅबमधून पाणी गळायची पण भीती असती, किंवा कशाला रिस्क म्हणून हे करून घ्यायचं आहे. जरी पावसाचं पाणी आतमध्ये आलं तरी ते एक साईड स्लोपनं निघून जाईल. तर तेच वरती काम चाललेलं आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा बांधणं होईल तेव्हा ते सगळं फोडून, म्हणजे जे फ्लोरिंग आत्ता केलेली आहे ते नेक्स्ट टाईम फोडून काढणं आहे. कारण पाईपलाईन वगैरे घरासाठी करताना ते फोडावंच लागेल. पण आता टेम्पररी आपण बांधणं कधी होईल काय माहिती नाही, तर तोपर्यंत आपण तसंच ठेवू शकत नाही. तर बघा स्लोपनुसार असे त्यांनी टप्पे पाडून घेतलेले आहेत आणि फ्लोरिंग आता चालू केलेली आहे. सगळं जेव्हा छान प्रॉपर होईल तेव्हा एक व्हिडिओ मी नक्कीच घेईल, पण सध्या तुम्ही बघा. आणि वरचा स्पेस आता इतका छान होणार आहे ना, सगळं मस्त फ्लोरिंग केलेला आणि मस्त प्लेन वाटणार आहे. वर येऊन जरी बसलं तर एकदम फ्रेश वाटेल. चला आता बघायला भेटेल तुम्हाला खूप मोठी गंमत. कारण आमचे छोटे दोघं आहेत ना स्कूलवरून एकटेच आलेत. ताई ह्यांना एका जागी थांबवून मोठ्या दोघांना म्हणजे प्रणवला सौरभला आणायला गेल्या आणि तोपर्यंत हे घरी निघून आलेत. तर त्यासाठीच आता ओरडणं खात आहेत बघा. किती शोधत होती मी तिथं? मला किती वेळ लागणार होता जाऊन यायला? किती वेळ लागणार होता मला? बोलायले तिथून एकटे आलाव का? हो नाही म्हण ना. गौरवला बसला, तुलाही बसते आता. तिथून एकटे आलाव? कशी हिंमत झाली तुमची एकटे यायची? एकटे कसे आला? आज तर आमच्या छोट्या दोघांनी आम्हाला भीतीच घालवली. म्हणजे आमच्या ओळखीचे पाहुण्यातले एक आहेत, त्यांनी चला म्हणलं की हे त्यांच्यासोबत निघून आले आणि त्यांनी अर्ध्यातून निघून गेले आणि तिथून हे दोघंच एकटे आले. आणि रोडला इतकी जास्त ट्रॅफिक असते ना त्या टाईमला, कारण सिंगल रोड आहे स्कूलवरून येणाऱ्या जाणाऱ्यासाठी, किंवा बसेस ऑटो गाड्या कार सगळं ह्याच रोडनी जातं. आणि मी इकडं परेशान आणि ताई तिकडं परेशान अशी हाल झाली होती. आणि आता बघा वरचंही काम झालं आहे आणि खाली आता खालचं काम चाललेलं आहे. बाहेर जे फ्लोरिंग टाकून घ्यायची आहे किंवा CC म्हणतो आपण रोड, ते टाकून घ्यायचं आहे. तर त्याचंच काम चाललेलं आहे. बाहेर एक वॉशरूम बांधलेली आहे, ती पण क्लीन करायची आहे. कारण हे जे सिमेंटचे पोते होते एवढे पोते त्या बाथरूममध्ये ठेवलेले होते आणि सगळेचे सगळे सिमेंट असा घट्ट होऊन बसले. म्हणजे किती लॉस बघा. जेव्हाच्या तेव्हा केला असतं तर किती फायद्यात राहिलो असतो. आणि आता जवळपास एक 10 पोते तरी असतील सिमेंटचे आणि सगळे असे त्याचे खडे होऊन गेलेत किंवा असे जाड असं गाठी झाल्या आणि मोठे मोठे तसे झालेत. तर आता सगळं हे वेस्टच झालं एवढं सिमेंट. आणि जे गिट्टी लागती रेती लागती ते सगळं आणणं चाललेलं आहे. आता समोरची थोडीशी जेवढंही आपल्याला फ्लोरिंग करून घ्यायचं आहे आम्हाला ते सगळं थोडं खोदून घेतलं आहे, कारण तिथं रोड टाकून घ्यायचं आहे.
चला, सध्या आमच्या घरात काय काय चालू आहे किंवा काय काय कामं चालू आहेत ते सगळं तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवलं आहे. आणि अशी सगळी घराची हाल आहे. पसारा, धिंगाणा, धूळ हे तर विचारूच नका. आणि छोटे मोठे बरेच कामं राहिलेत, इलेक्ट्रिसिटीचे कामं राहिलेत, ते आता 2 दिवसानं येणार आहेत. तेही सगळं होईल. हे सगळं काही झाल्याच्या नंतर मस्त फ्रेशपैकी एक व्लॉग मी नक्कीच बनवेल. चला मग या व्लॉगचा एंड इथंच करते. भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.